आयुरा. निधी जा ग, बघून ये जा. त्या दोघांचं बोलून झालं का? आम्ही आहोत तिथे, माधवी म्हणाली. निधी उठतच होती की सुगंधा आणि आयुष दोघंही त्यांच्याचकडे येत होते. इथून पुढे दोघांना येताना बघून निधी जागीच बसली. सुगंधा आणि आयुष हळूहळू चालत तिथपर्यंत पोचले. सुगंधा आली ती लगेच माधवीच्या पाया पडायला वाकली. त्यांनी लगेच तिला आशीर्वाद दिले. निधी लगेच उठून बाबांना बोलवायला गेली. तेही तिच्यासोबतच आले. तशी सुगंधा त्यांच्याही जाऊन पाया पडली. अष्टपुत्र सौभाग्यवती भव, त्यांनी मोठ्याने आशीर्वाद दिला. तसे सगळे हसले. बाबा तुम्ही पण ना, अजून लग्न व्हायचं आहे, त्यानंतर एक झालं तरी बास, आयुष हसत म्हणाला. ह्या सगळ्यात सुगंधा मात्र लादून चूर झाली होती. कशी आहेस पोरी? इतके दिवस अजिबात का नाही आलीस? तुला वाटलं नाही का आम्हाला भेटावं? माधव एकदम हक्काने विचारत होते. त्यांचं बोलणं ऐकून सगळेच अवाक झाले होते. बाबा तिला कशाला बोलताय तुम्ही? तुमच्या चिरंजीवानी काय कामगिरी केली ते विचारा आधी. सुगंधा समजूतदार आहे म्हणून आली तरी भेटायला, निधी मध्येच म्हणाली. तसे माधवीचेही कान सावध झाले. काय झालं? माधवने विचारलं. निधीने एकूण एक गोष्ट जशीच्या तशी आई बाबांना सांगितली. तसे दोघेही आयुषकडे रागाने बघत होते. म्हणून ती पोरगी भेटायला आली नाही, मी विचारच करत होतो. पण आयुष बोलताना तू विचार का नाही करत? बाबा त्याला रागाने म्हणाले. सॉरी बाबा, मी पुन्हा नाही वागणार असं. तेव्हा काय झालेलं मला स्वतःलाही नाही माहीत, आयुष खाली मान घालून म्हणाला. हे बघ आयुष, मी एक बोलेन, नातं दोघांकडून टिकतं. एकाने सारखा कमीपणा घ्यायचा, नेहमी नमती बाजू घ्यायची, चुकी नसली तरी. त्याने काय होतं माहिती आहे? नात्यात दरी निर्माण होते. ती कितीही तुझ्यावर प्रेम करत असली तरी मनात कुठेतरी विचार येणार, शंका निर्माण करायला तू जागा देणार तिला. प्रत्येक वेळी तिने समजून घेतलं पाहिजे असंच नाही. कधी ती चुकली तर तूही तिला समजून घेशील. तू चुकलास तर तिची माफी मागितलीस का? माधवने विचारला. हो बाबा, मी तिला वचनसुद्धा दिले. मी नाही वागणार असं पुन्हा, आयुष म्हणाला. आणि जर असं पुन्हा वागलास तर काय करायचं? माधव म्हणाले. माधव बोलत होते म्हणून माधवी शांत ऐकत होती. तिलाही बाबांचं म्हणणं पटलं होतं. असं वागणारच नाही, पण जर असं वागलोच तर तुम्ही जी शिक्षा द्याल ती मान्य आहे मला, आयुष म्हणाला. त्याला न्यायालयात उभं असल्याचं फील आलं होतं. सगळ्यातून बेदखल केलं जाईल तुला, बाबा म्हणाले. मान्य, आयुषने मान्य केलं होतं लगेच. मी मस्करी करत नाही हा, खरं खरं सांगतोय, बाबा म्हणाले. माहोल एकदम गंभीर होताच की दरवाज्यात कोणीतरी आलं होतं. त्या चावलीने सर्वांच्या नजरा तिकडे वळल्या होत्या. अवनी होती. अरे वहिनी, आलीस तू? उद्या येणार होतीस ना? निधी धावत पुढे येत अवनीला मिठीत घेत म्हणाली. हो, पण हे बोलले सुगंधा येणार, मग मला राहवलंच नाही, म्हणून सुगंधाला भेटायला आली. पण सर्व एवढे सिरियस का आहेत? अवनीने आयुष आणि सुगंधाकडे बघत विचारलं. बाबा आयुषची शाळा घेत आहेत, निधी हसत म्हणाली. ओके, कशासाठी? अवनीने विचारलं. निधीने तिला थोडक्यात कल्पना दिली. ओके, मग बरोबर, थांब मी पण जाते भाऊजींचे थोडे पाय ओढायला, मज्जा येईल जरा, अवनी हसत म्हणाली आणि लगेच आपली बॅग घेऊन फ्रेश व्हायला गेली. सुगंधा, तुला अजून काही आजार वगैरे नाही ना? कारण आमच्या मुलाचं भविष्य आहे, माधवी मध्येच म्हणाल्या. सुगंधाला कळे ना मध्येच आजाराचा काय विषय. ती कन्फ्यूज होऊन एकदा आयुषकडे तर एकदा माधवींकडे बघत होती.
तिला कळेच ना हा काय प्रकार चालू आहे आपल्यासमोर. आई काय विचारतेस, आजार वगैरे म्हणजे? आयुषने थोडं रागातच विचारलं. ते आली तेव्हा गुलाबाच्या पाकळ्यांनी शिंका आल्या तिला, म्हणून म्हटलं अजून काय आजार नाही ना. माधवी म्हणाल्या. आई काहीही काय. आयुषने त्यांना थांबवत म्हटलं. सुगंधाला कोणता आजार असेल असं वाटतं का बघून? उलटे आपले आयुष भाऊजीच आता अधू झाले आहेत. तरी सुगंधाने लग्न करायला नकार दिला नाही. हा मोठेपणा आहे तिच्या मनाचा. हो ना भाऊजी? अवनी हसत म्हणाली. काय मग सुगंधा, नवलच म्हणायचं. तुम्हाला सुगंधा आवडत नाही, त्रास होतो. अवनी मस्करी करत म्हणाली. वहिनी तुम्ही? सुगंधा म्हणाली. मी मस्करी केली ग, बघ ना गंमत. तुझं नाव सुगंधा, पण गुलाबाचा सुगंध आला की येतात शिंका. जमलं ना मला बोलायला. ते यमाव जुळवायला येत नाहीत, पण असं बोलायला मज्जा येते. अवनी हसत म्हणाली. अवनी आली आणि वातावरणच बदलून गेलं एकदम. बाबा आपण आयुष भाऊजींना काय काय शिक्षा द्यायची त्याची लिस्टच बनवू. त्यांनी सुगंधाला त्रास दिला तर माझं लाटणंच काम करेल. मी मोठी वहिनी आहे त्यांची. तेवढा तर अधिकार मी आपण घेतलाय, कोणी दिला नाही तरी. काय? अवनीने निधीला हसत टाळी दिली आणि विचारलं. आता सगळे हसत होते. माधवीने विचारलेल्या प्रश्नाने आलेला ऑकवर्डनेस निघून गेला होता. आराध्यही कामावरून आला, तोही त्यांच्यात मिक्स झाला. अवनी चालत सुगंधाच्या बाजूला आली. सुगंधा, आईंचं एवढं मनावर घेऊ नको हां, त्या प्रेमळ आहेत. तुला आमचं घर कसं वाटलं? अवनीने अगदी अदबीने विचारलं तिला. कुठे दाखवलंय मला? सुगंधा तोंड बारीक करत म्हणाली. काय? हे घ्या. निधी, सुगंधाला घर नाही दाखवलं? अवनी डोळे मोठे करत निधीला म्हणाली. अरे हो वहिनी, विसरलीच मी. चल आत्ता बघ, म्हणत निधीने सुगंधाला हाताला धरून पूर्ण घर दाखवलं. अवनी आल्यापासून आयुष तर बाजूलाच झाला होता. सुगंधा अवनीसोबतच मिक्स झाली होती. मेसेजविषयी सुगंधा बोललीच नाही. सुगंधाने समीरला कॉल करून आयुषच्या घरी घ्यायला बोलवलं होतं. तिने त्याला आयुषच्या घरीच यायला सांगितलं होतं. समीर येईपर्यंत सर्वांशी सुगंधा बोलत होती. थोड्या वेळात समीर तिथे आला. समीर तिथे आलेला बघून निधी खुश झाली. तिलाही माहीत नव्हतं समीर सुगंधाला न्यायला येणार आहे ते. समीर ये बस. निधी त्याला हलवा दे ग, माधवी म्हणाल्या. निधीने डिश भरून आणली आणि समीर समोर पकडली. तो तिच्याकडे अजिबात बघत नव्हता. निधी मात्र त्यालाच बघत होती. अवनीला निधीचं समीरवर प्रेम होतं हे माहीत होतं. त्यामुळे निधीचं आणि समीरचं असं वेगळं वागणं तिला खटकलं. निधीने कालच्या दिवसात काय काय घडलं होतं ते अवनीला काही सांगितलं नव्हतं. निधी काय झालं? समीर तुझ्याकडे साधं बघतही नाही, असं का वागतोय? अवनीने तिला बाजूला घेत हळूच विचारलं. वहिनी मी नंतर सांगते, निधी हळू आवाजात म्हणाली. सुगंधा व समीरने तिथून निरोप घेतला आणि घरी जायला निघाली. ते जसे गेले तसे अवनीने लगेच निधीला आपल्या सोबत नेलं. तिच्याकडून सर्व जाणून घेतलं. अरे बापरे, ही तर डोकेदुखी झाली रे, अवनी म्हणाली. हा ना. निधीने हा मध्ये हा मिसळलं. अवनी डोक्याला हात लावून विचार करत होती. वहिनी तुझ्या कुरापती डोक्यात काय शिस्त आहे? निधीने विचारलं. सध्या तरी काही सुचत नाही, पण नक्कीच काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे साप मरायला पाहिजे आणि काठीही मोडली नाही पाहिजे, अवनी म्हणाले. निधीला असंच कोणीतरी भक्कम आधारात येऊन बाहेर काढणारं पाहिजे होतं. समीरकडून तिला अपेक्षा होती, पण त्याने आधीच माघार घेतली होती.
घाबरला म्हणण्यापेक्षा त्याला कुटुंबाची जास्त चिंता होती. अवनी म्हणजे तिला एक आशेचा किरण दिसला होता. चल नंतर बघूये, आता बाहेर जाऊ, नाही तर तिकडे वेगळंच काहीतरी चालू असेल, निधी म्हणाले आणि अवनीचा हात पकडून बाहेर आले. सुगंधा गेली तसा बाहेर आयुष आईला रागवत होता. आई काही काय विचारते सुगंधाला, नशीब ती अवनी वहिनी वेळेत आली म्हणून, नाहीतर मला तर काही कळतही नव्हतं सिच्युएशन कशी सांभाळायची. तुझ्या बोलण्याने ती किती दुखावली माहीत आहे का तुला? असं नाही बोलायचं. आयुष आईला जास्त रागवू शकत नव्हता, पण म्हणून तो आईला सुगंधाचा अपमानही करू देणार नव्हता. तिला चांगल्या शब्दात रागवत होता. अरे साध्या गोष्टींची कसली रे तुम्हाला ॲलर्जी, ह्याची ॲलर्जी त्याची ॲलर्जी, आम्हाला असलं काही कधी झालं नाही, तुम्हालाच बरे होतात या ॲलर्ज्या. आई तोंड वाकडं करत म्हणाले. आई प्रत्येकाचं शरीर वेगळं होतं. तुम्हाला शुद्ध हवा पाणी मिळत होतं, शुद्ध अन्न होतं. आम्हाला प्रत्येक गोष्टीत भेसळ, कोणाला काय होईल हे सांगू शकत नाही. ॲलर्जी कोणी मागून घेत नाही. ये बाबा माझ्याकडे, मला तू लई आवडतेस असं आयुष म्हणाला. तसं अवनी आणि निधी जोरात हसल्या. आईने मात्र दोघींना लू दिल्यावर दोघींनी तोंड हाताने दाबून तिथून पळ काढली. चल जेवण करूया, नाहीतर आई सगळा राग आपल्यावर काढायची, निधी हळूच म्हणाली. तसं अवनीने मान हलवली. भाऊजी पण ना एक एक कॉमेडीच करतात आईंसमोर. मला तू लई आवडतेस बरीच. अवनी ॲक्टिंग करत पुन्हा हसली. हसून हसून पोट दुखल्यावर मात्र दोघी जेवण करायला लागल्या. समीर सुगंधा घरी आले. सुगंधा जाऊन आईला भेटली. आई आयुष आणि माझ्यातले सर्व गैरसमज दूर झाले. सुगंधा खुश होत म्हणाली. आई खुश झाली. चला झालं सगळं सुरळीत? बरं मग आता लग्नाचं काय करायचं? सुगंधाच्या आईने मुद्द्याला हात घातला. मुद्द्याचं विचारलं होतं. आई अजून आयुषला बरं वाटलं नाही जोपर्यंत तो पुन्हा नोकरीला लागत नाही तोपर्यंत लग्नाचा नाही विषय काढू शकत, सुगंधा म्हणाली. समीरही फ्रेश होऊन आला. सुगंधा आयुष काय म्हणाला? समीरने विचारलं. जास्त काही नाही दादा, नॉर्मल बोलणं झालं. त्याने सॉरी बोललाय मला, यापुढे असं काही करणार नाही असं वचन दिले त्याने मला, सुगंधा म्हणाली. सुगंधा कोणत्या जगात वावरतेस तू? कलियुग आहे, इथे कोणी वचन पाळत नाहीत. सावध राहायचं, त्याच्याकडे डोळे उघडे ठेवून लक्ष ठेव. लगेच खुश व्हायचं नसतं, समीर म्हणाला. हो दादा, पण त्याच्या बोलण्यात मला खरेपणा दिसला. त्याचे बाबाही त्याला ओरडले जेव्हा त्यांना सगळं कळलं तेव्हा. पण आयुषची आई मात्र जरा गडबड वाटते. मला डायरेक्ट त्यांनी कोणता आजार वगैरे नाही ना असं विचारलं. सुगंधाने तिथे घडलेलं सगळं सांगितलं. ओके, मेन आयुष चांगला पाहिजे, समीर म्हणाला आणि सुगंधाच्या डोक्यावर हात फिरवत तिथून निघून गेला. दादा, सुगंधाने तो जाताना बघून त्याला आवाज दिला. काय? समीर जागीच फिरला. तुलाही तुझं प्रेम लवकर मिळू दे, सुगंधा त्याच्याकडे धावत येऊन मिठी मारत म्हणाली. सुगी, तुला निधी काही बोलली का? समीरने विचारलं. समीरला खरं तर राग आला होता. निधीने असं सर्वांना सांगायला नको होतं. हो, तिला खूप वाईट वाटलंय आणि ती खरंच प्रेम करते तुझ्यावर. तू काही प्रयत्न करत नसलास तरी ती प्रयत्न करते आहे तुमचं नातं टिकवायला, सुगंधा म्हणाली. तसं समीरने सुगंधाकडे बघितलं. दादा, तुम्ही दोघे मिळून एकदा संकटाशी सामना करा, तुम्हाला दोघांना नक्कीच यश येईल, सुगंधा म्हणाली.
सुगी, तुला काय वाटतं? मी या सर्वाचा विचार केला नसेल? तो बॉस खूप श्रीमंत आहे. तो प्रत्येक क्षणाला माझ्या आणि निधीच्या मागून एक माणूस ठेवतो. आमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतो. माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याची माहिती ठेवतो. तो काहीही करू शकतो. मी माझ्या फॅमिलीला धोक्यात घालून प्रेम नाही मिळू शकत. तुला काय वाटतं, असं करताना मला त्रास झाला नसेल? कसं सहन करतोय ना ते माझं मलाच माहीत. आपल्या हाताने हृदयाचे तुकडे करायचे सोपं नाही आहे माझ्यासाठी. समीर आपल्या डोळ्यातले अश्रू लपवत तिथून लगेच हॉलमध्ये निघून गेला. त्याला सुगंधासमोर रडायचं नव्हतं. आज पुन्हा त्याचा कंठ दाटून आला होता. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताडे. धन्यवाद. कथेला लाईक, कमेंट करा, शेअर करा.